UPSC आणि MPSC मेन्समध्ये अनेक विद्यार्थ्यांकडे खूप नॉलेज असतं, पण सिलेक्शन मिळवू शकत नाही. कारण की त्या नॉलेजमधनं आन्सर्स कन्व्हर्ट होऊ शकत नाहीत. UPSC मेन्स तर डिस्क्रिप्टिव्ह आहेच, पण आता मित्रांनो MPSC पण डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. म्हणून तुमची रायटिंग ॲबिलिटी, एक्झाम्पल्स, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला खूप जास्ती महत्त्व आहे. यासाठी HV देसाई कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर 9 जूनपासून सोशिओलॉजी बॅच सुरू करत आहे आणि ही बॅच मी स्वतः नीरवदा पूर्णपणे घेणार आहे. मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स टीचिंग फील्डमध्ये 15 वर्षपेक्षा जास्तीचा अनुभव आहे. माझी टीचिंग स्टाईल खूप सिंपल आहे. पहिले मी तुमचा कन्सेप्ट क्लिअर करणार, त्यानंतर त्याला थिंकर जोडणार, इंडियन सोसायटी आणि महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमधील एक्झाम्पल देणार आणि शेवटी टॉपिकवरती UPSC MPSC स्टँडर्डचे आन्सर कसे लिहायचे हे शिकवणार. कारण सोशिओलॉजीमध्ये खरी गेम फक्त सिलेबस कंप्लीट करण्याची नसते. खरी गेम असते तुमचं नॉलेज आपल्याला कसं स्कोर्समध्ये कन्वर्ट करता येईल, ही मेन कला आहे. या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे कंप्लीट सिलेबस, प्रॉपर नोट्स, डेली आन्सर रायटिंग, टेस्ट सिरीज, रेग्युलर इव्हॅल्युएशन आणि टाइम बाउंड प्रिपरेशन. आपण संपूर्ण सिलेबस 15 डिसेंबरपर्यंत सिस्टमॅटिक मॅनरमध्ये कंप्लीट करणार आहोत. मागील 5 वर्षापासून आपण सोशिओलॉजी बॅच कंडक्ट करत आहोत आणि विद्यार्थ्यांना चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. म्हणून UPSC असो किंवा MPSC, सोशिओलॉजी फक्त वाचू नका, तो समजा, तो लिहा आणि तुमचं सिलेक्शन फायनल करून घ्या. कारण मेन्समध्ये फक्त नॉलेज हे पुरेसं नाही, तुम्हाला ते नॉलेज आन्सर्समध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे आणि हेच आपण या बॅचमध्ये करणार आहोत.